क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अनुष्का आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. भारतीय असंतोषाचे जनक मानले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी मुंबईमध्ये आखरी श्वास घेतला. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप हुशार व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. एकदा वर्गात शेंगाची टरफले पडली होती. गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी शेंगाची टरफले टिळकांना उचलण्यास सांगितली. टिळकांनी नकार दिला आणि ते ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाहीत. यावरून त्यांचा कणखरपणा व बंडखोर वृत्ती दिसून येते. त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सव साजरी करणे सुरू केले. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते. जय हिंद, जय भारत.